Hello students, welcome to e-learning platform for Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you advanced manufacturing processes subject in this semester, and the subject code is 22563. We are discussing our fifth unit, that is CNC part programming, and up to types of formats of block in part programming we have finished in last video. Now we will continue with our next point, that is M codes and G codes, okay, for part programming. So before G code and M codes, we see structure of part program. ओके, तर आपण कोड्स बघण्याआधी जी कोड आणि एम कोड बघण्याआधी एक प्रोग्रामचं स्ट्रक्चर कसं असतं बघा. इट बेसिकली इन्क्लूड्स 3 बेसिक स्टेप्स, म्हणजे ज्याच्यामध्ये स्टार्ट ऑफ प्रोग्राम आहे, सेकंड आहे टूल अँड पाथ इन्फॉर्मेशन आहे, आणि फायनली एंड ऑफ प्रोग्राम. ओके, किंवा आपण असं म्हणू शकतो की एव्हरी प्रोग्राम कन्सिस्ट ऑफ ए फिक्स स्ट्रक्चर विच कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स: स्टार्ट ऑफ प्रोग्राम, टूल अँड पाथ इन्फॉर्मेशन अँड एंड ऑफ प्रोग्राम. तर फर्स्ट फेजमध्ये काय होतं किंवा स्टार्ट ऑफ प्रोग्राममध्ये आपण काय काय मेन्शन असतं, प्रोग्राम नंबर, ओके, त्यानंतर प्रिपरेटरी फंक्शन्स जे आहेत, जसं की तुमचं G90, G94, G21, ओके, तर हे जे सगळे मिनिंग आपण बघणार आहोत. पण फर्स्ट स्टेपमध्ये असं आपण काय असतं, प्रोग्राम नंबर आणि प्रिपरेटरी फंक्शन्स, त्याच्याबरोबर टूल चेंज विथ ऑफसेट व्हॅल्यू M06003 किंवा स्पिंडल ऑन, कुलंट ऑन, क्लॅम्प एक्सेट्रा. ओके, तर हे स्टार्ट ऑफ प्रोग्राममध्ये होतं, म्हणजे हा फर्स्ट भाग आहे प्रोग्रामचा. सेकंड पार्टमध्ये काय होतं, टूल अँड पाथ इन्फॉर्मेशन. ओके, म्हणजे टूल कुठून मूव्ह होणार आहे. ओके, हिअर द टूल इज मूव्ड फ्रॉम वन पॉईंट टू अनदर इन ऑर्डर टू अचीव द फायनल टूल पाथ. हा सेकंड पार्ट झाला. आणि फायनली एंड ऑफ प्रोग्राम. ओके, आपण सुरुवात करतो इन्स्ट्रक्शनला, त्यानंतर टूल तुमचं त्या पद्धतीने फॉलो येतं, आणि थर्ड पार्ट, लास्ट पार्टला काय होतं, टूल तुमचं रेस्ट पोझिशनला येतं, म्हणजे पूर्ण ऑपरेशन्स कंप्लीट करून होम पोझिशनला येतं, ज्या ठिकाणी एंड ऑफ प्रोग्राम होतो. तर थर्ड पार्टमध्ये टूल रिटर्न टू होम पोझिशन, त्याचा कोड आहे G28, किंवा त्यानंतर आपण स्पिंडल स्टॉप करतो M05 कोडनं, कोलंट ऑफ करतो M08 कोडनं, कटर कॉम्पेन्सेशन कॅन्सल G40, आणि फायनली प्रोग्राम एंड अँड टेप रिवाइंड M30 कोड. तर असं हे स्ट्रक्चर आहे प्रोग्रामचं. ओके, त्यानंतर आपण कोड्स बघूया, प्रिपरेटरी फंक्शन्स किंवा ज्याला G कोड्स. आता हे टर्निंगसाठी आणि मिलिंगसाठी सेमच आहेत, एक्सेप्ट थोडा डिफरन्स आहे कोड्समध्ये पुढं, पण बऱ्यापैकी 80% सेम आहेत. आता मिनिंग बघा, G00 मीन्स रॅपिड पोझिशनिंग, जिथं टूल एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जातं, ती क्विक मुवमेंट जी असते लिनियर, त्याला रॅपिड पोझिशनिंग म्हणतात G00. म्हणजे CNC जर तुम्ही बघितलं तर ते कसं आहे, एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटमध्ये क्विकली मूव्ह होतं, त्याला G0 म्हणतात, त्याला रॅपिड काय म्हणतात, पोझिशनिंग. नेक्स्ट आहे G01 लिनियर इंटरपोलेशन, ज्याच्यामध्ये G01 थ्रू म्हणजे टूल जी मुवमेंट असते ती लिनियर असते, XY हे जे आहेत, किंवा टूलची मुवमेंट ही लिनियर होत असते, तिथं सर्क्युलर नाही. त्यासाठी कुठला कोड आहे, G02 सर्क्युलर इंटरपोलेशन, क्लॉकवाईज. त्याचबरोबर G03 सर्क्युलर इंटरपोलेशन काउंटर क्लॉकवाईज, म्हणजे ज्यावेळी आपण G02 कोड प्रोग्राममध्ये देऊ त्यावेळी स्पिंडलला कशी मुवमेंट मिळणार आहे की आपल्याला सर्क्युलरी आपल्याला मुवमेंट करायची आहे. मग आपण पुढं काय कॉर्नर्स देणार त्यावरती डिपेंड असतं की ती त्या पद्धतीने ते मूव्ह होतं. त्यानंतर G04 ड्वेल आहे, G10 प्रोग्रामेबल डाटा इनपुट, G18 XY प्लेन सिलेक्शन, G20. आता हे दोन कोड्स महत्त्वाचे, G20 आणि G21, ज्याच्यामध्ये आपण कुठल्या युनिटमध्ये प्रोग्राम देणार आहे, इन्स्ट्रक्शन देणार आहे ते मेन्शन केलेलं असतं. म्हणजे G20मध्ये इंच युनिट्समध्ये आणि G21ला मेट्रिक युनिट्समध्ये. जनरली आपण G21 यूज करतो. त्यानंतर G27, G28, अगेन हा कोड महत्त्वाचा आहे, ॲटोमॅटिक रिटर्न टू रेफरन्स पॉईंट. ओके, G29 ॲटोमॅटिक रिटर्न टू फ्रॉम रेफरन्स पॉईंट, G30 रिटर्न टू सेकंड, थर्ड, फोर्थ रेफरन्स पॉईंट. ओके, हे जे आहेत हा ग्रुप जो याच्यामध्ये G28 हा कोड काय आपण कॉमन आहे, ज्यावेळी आपण देतो त्यावेळी ॲटोमॅटिक रिटर्न टू रेफरन्स पॉईंट, ज्यावेळी आपण पूर्ण ऑपरेशन्स कंप्लीट करतो त्यावेळी, आणि ज्यानंतर आपण आपल्याला एंड पार्टला येत असतो, थर्ड पोझिशनला ह्या एंड ऑफ प्रोग्राममध्ये येत असतो त्यावेळी G28 कोड दिला जातो. आपल्याला टूल परत बोलावं लागतं त्याच्या होम पोझिशनला,
तर ते ॲटोमॅटिक रिटर्न टू रेफरन्स पॉईंट. पुढं बघा G40 कटर कॉम्पेन्सेशन कॅन्सल, G41 कटर डायमीटर कॉम्पेन्सेशन लेफ्ट, G42 कटर डायमीटर कॉम्पेन्सेशन राईट, G53 मशीन कोऑर्डिनेट सिस्टीम, 54 to 59 वर्क कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे टू सेट ऑफसेट. ओके, एखाद्याच केसमध्ये हा कोड आपण जे आहेत 54 to 59 हे यूज केलं जातं. G70 फिनिशिंग सायकल आहे, G28 मल्टीप्लाय टर्निंग सायकल आहे, G72 मल्टीप्लाय फेसिंग सायकल आहे, G73 पॅटर्न रिपीटिंग सायकल आहे, G74 पेग ड्रिलिंग सायकल इन झेड डायरेक्शन, G75 पेग ग्रोविंग सायकल आहे, G76 थ्रेड कटिंग सायकल कॅन्ट. आता हा जो ग्रुप आहे तो कसा आहे की जिथं तुमचे सिमिलर ऑपरेशन्स परफॉर्म होतात त्या ठिकाणी यूज केला जातो. ओके, जसं की तुमचं कॅन्ट सायकल आहे म्हणजे नंबर ऑफ ग्रुप सिमिलर असतील तर तिथं जो कोड दिल्यानंतर त्या मशीनला समजतं की आपल्याला इथं सेम ऑपरेशन्स परफॉर्म करायचे आहेत. ओके, त्यानंतर G80 बघा इथं का आहे कॅन्ड सायकल आहे तर इथं कॅन्ड सायकल कॅन्सल आहे. ओके, G80ला म्हणजे आपल्याला प्रोग्राममध्ये तो पार्ट फिनिश झाला तर पुढं ते पार्ट नसेल तर आपल्याला ते G80 द्यावं लागतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे दोन कोड्स म्हणजे G90 आणि G91 ज्याच्यामध्ये आपण जे कोऑर्डिनेट्स बघितले होते लास्ट काही व्हिडिओमध्ये. ॲब्सोल्यूट पोझिशनिंग. ओके, म्हणजे मशीनला आपण कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करताना एका फिक्स्ड पॉईंटपासून करणार. ओके, म्हणजे समजा एक ड्रिल मारलं तर पुढच्या ड्रिलला जाण्यासाठी तो रेफरन्स पॉईंटच आधीचा कन्सिडर करेल. ओके, तर त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट पोझिशन. G91 इन्क्रिमेंटल म्हणजे जिथं तुमचं आधी प्रिव्हियस ड्रिल एक होल आहे आणि तिथून आपल्याला पुढच्या होलसाठी ड्रिल करायला जायचं आहे तर तो रेफरन्स पॉईंट कुठला कन्सिडर करेल जो प्रिव्हियस ड्रिल झालेला आहे, नॉट रेफरन्स पॉईंट झिरो पोझिशन. तर त्याला म्हणायचं इन्क्रिमेंटल. त्यानंतर G92 झिरो प्रिसेट, G94 फिडेड इन MM. आता हे दोन देखील कोड्स काय यूज करणार आहेत. फीड रेट जो आपण देतो तो मेन्शन करावा लागतो, तो आयदर MM पर मिनिट असेल किंवा MM पर रिव्होल्यूशन असेल. देन G96 कॉन्स्टंट सरफेस स्पीड कंट्रोल, G97 कॉन्स्टंट सरफेस स्पीड कंट्रोल कॅन्सल, G98 फीड रेट इन MM टाइप ए मशीन्स ओनली आणि G99 फीड रेट इन MM पर रिव्होल्यूशन टाइप ए मशीन्स ओनली. आता हे पर्टिक्युलर मशीनची टाईप्स आहेत आणि त्या ठिकाणी हे यूज केले जातात. आता जे आपण हे कोड्स बघितले G99 पर्यंत हे कसे टर्निंगसाठी होते. आता हा पार्ट बघा सगळा सेम आहे मिलिंगमध्ये. तर मिलिंगमध्ये बघितलं तर हे सगळे कसे आहेत पॉईंट सेम आहेत ॲज लाईक टर्निंग. फक्त फरक तुमचा कुठे येतो ठराविक ह्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये तुमचं G43 आहे टूल लेंथ कॉम्पेन्सेशन इन पॉझिटिव्ह डायरेक्शन आहे, G44 इन निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये आहे, G45 टूल ऑफसेट इन्क्रीज आहे, G46 टूल ऑफसेट डिक्रीज आहे, जे तुमच्या इथं मेन्शन केलेले नाही आहेत कोड. ओके, तर तेच कुठं आहेत तुमच्या इथं मिलिंगसाठी आहेत, ते थोडेसे कसे वेगळे येतात. बाकी सगळे फंक्शन्स तुमच्या मिलिंग आणि टर्निंगला काय सेम आहेत. हा पार्ट थोडा इथं डिफरन्स मिलिंगमध्ये ॲड होतो त्यामुळे हे कोड्स पण ॲड झालेले आहेत. ओके, परत तुमचे हे देखील कोड्स मिलिंगसाठी थोडेसे वेगळे म्हणजे इथंपर्यंत सेम आहे G81 पर्यंत. 80ला कॅन्ड सायकल कॅन्सल होतं, सेम टर्निंगमध्ये पण होतं. इथं ड्रिलिंग सायकल कॅन्ड आहे आणि पुढचं जे कोड्स आहेत बघा 82, 83, 84 हे थोडेसे वेगळे येतात त्यासाठी मिलिंगसाठी. ओके, ज्याच्यामध्ये टॅपिंग सायकल आहे, रेमिंग सायकल आहे, रिपिटेटिव्ह ॲक्शन्स आहेत हे सगळे. G86ला बोरिंग सायकल आहे. आता परत सेम हा पार्ट देखील सेम राहतो, कॉमन आहे टर्निंग आणि मिलिंगला, ज्याच्यामध्ये G90 ॲब्सोल्यूट मोड आहे, G91 इन्क्रिमेंटल मोड आहे, G92 झिरो प्रीसेट आहे. परत हे कोड्स देखील सेम आहेत, फीड रेट इन MM पर मिनिट, MM पर रिव्होल्यूशन, G96 कॉन्स्टंट सरफेस स्पीड कंट्रोल, G97 कॉन्स्टंट स्पीड कंट्रोल कॅन्सल. ओके, तर हे काय आहे तुमचे प्रिपरेटरी फंक्शन्स आहेत टर्निंग आणि मिलिंगसाठी. आणि मिसलेनियस फंक्शन हे कसे आहेत तुमचे कॉमन आहेत फॉर बोथ टर्निंग अँड मिलिंग, CNC टर्निंग अँड CNC मिलिंग, ज्याच्यामध्ये M00 म्हणजे प्रोग्राम स्टॉप येतो, M01 म्हणजे ऑप्शनल स्टॉप आहे,
M02 हा कोड आपण यूज केला होतो वारंवार प्रोग्राम एंड. ओके, आता इथं M30 एंड प्रोग्राम देखील आहे आणि इथं M02 प्रोग्राम एंड देखील आहे. दोन्हीमध्ये फरक आहे की M30ला काय असतो, टेप रिवाइंड होतो म्हणजे ठराविक केसेसमध्ये. जनरली M02 आपण यूज करतो प्रोग्राम एंडसाठी. आता हे कोड्स सगळ्या प्रोग्राममध्ये येतात. म्हणजे M03 स्पिंडल स्टार्ट करतो आपण मस्टिंगसाठी. M04 स्पिंडल आपण स्टार्ट करतो क्लॉकवाईज. सॉरी, M03 स्पिंडल स्टार्ट क्लॉकवाईज होतो आणि M04 स्पिंडल स्टार्ट काउंटर क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. M05 आपण स्पिंडल स्टॉप करतो. M06 टूल चेंज होतं. ओके, M07 आपण कोलंट ऑन, ओके, थ्रू स्पिंडल कोलंट ऑन, आणि M08 देखील कोलंट ऑन आहे. आता हे पर्टिक्युलर डिफरन्स म्हणजे ठराविक जे कंट्रोलर असतात त्याच्यानुसार वेगळे झाले आहेत. पण M08 कोलंट ऑन आणि M09 कोलंट ऑफ हे जनरल यूज केले जातात दोन्ही कोड्स, कोलंट ऑफ आणि कोलंट ऑनसाठी. M03 प्रोग्राम एंड अँड टेप रिवाइंड. M98 कॉल सब रुटीन. आता सब रुटीन म्हणजे सब प्रोग्राम. जर समजा मोठा लेंदी प्रोग्राम असेल तर त्यामध्ये नंबर ऑफ ग्रुप केले जातात, सब प्रोग्राम म्हणतात. आणि जर तो ठराविक ठिकाणी आपल्याला कॉल करायचा असेल सब प्रोग्राम, त्या ठिकाणी M98 कोड यूज केला जातो आणि M99 तो सब रुटीन एंड करण्यासाठी कोड यूज केला जातो. ठीक आहे. तर हे सगळे कोड्स आहेत G आणि M कोड्स. तुम्ही 1 by 1 सगळे परत एकदा बघा. ओके, आणि ह्याचाच यूज करून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, प्रोग्राम, सिम्पल पार्ट प्रोग्राम बनवणार आहोत. ओके, सो विल स्टॉप हिअर. थँक्यू.